बातमी कल्पना खरात हिच्या संदर्भात कल्पना खरातला न्यायालयात दिलासा अद्यापही मिळाला नाहीये। अटकपूर्व जामीन प्रकरण तहकूब केलं गेलंय। अटकपूर्व जामिनावर पुढील सुनावणी मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात होणार आहे। पुढील सुनावणी 25 ते 30 मे दरम्यान होईल। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजय, नक्कीच जगदीश, जर बघितलं तर कल्पना खरात याच्यावरती शिर्डी येथील काही शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। बंधू बाबा खरात यांची ती पत्नी आहेत। अटक होऊ नये यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये या बाबतीत अटकपूर्वक जामीनसाठी अर्ज देखील टाकला होता। मात्र यावरती तारीख जी आहे ती 12 मेची देण्यात आली होती। यावरती आज सुनावणी देखील पार पडली। मात्र न्यायालयाने ही सुनावणी न घेता थेट शेवटच्या आठवड्यामध्ये या बाबतीत आपण विचार केला जो असं देखील म्हणलेलं आहे। कल्पना खरात यांचे वकील जे आहेत त्यांनी कल्पना खरात यांची बाजू जी आहे ती वकिला न्यायालयासमोर मांडल्याची पाहायला मिळाली। मात्र यामध्ये न्यायालयाने त्यांना दिलासा न दिल्याचा पाहायला मिळाला आणि त्यांची ही सुनावणी जी आहे ती तहकूब केल्याची आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे आता कल्पना खरातवरती जर बघितलं तर अटकेची तलवार जी आहे ती कायम असल्याची पाहायला मिळत आहे। आणि काही दिवसापासून जर बघितलं तर पोलीस त्यांच्या शोधामध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता पोलीस त्यांना अटक करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे जगदीश, तर सर्व प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते, सगळ्यांचे आभार।